श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा भूगोलचा शेवटचा पेपर आहे 18 तारखेला. याच्यातले तुम्हाला मी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका कशी असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, त्याचप्रमाणे काही IMP प्रश्न सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम IMP प्रश्न मिळतील. त्याचप्रमाणे तुम्हाला आतापर्यंतचे मुलांचे अभिप्राय बघा, आपले IMP प्रश्न आलेले आहेत किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शेवटची संधी आहे, तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात आणि चांगले मार्क मिळाल्यानंतर तुम्हाला चांगले टक्के देखील वाढू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. तर बघूयात की आपण बोर्डाच्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारच्या असू शकतात याची काही महत्त्वाची माहिती आणि IMP प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला काही एक मी बोर्डाची प्रश्नपत्रिका दाखवतोय नमुन्यासाठी. तर हे बघा, अशा प्रकारच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असू शकतात, महत्त्वाचे आहे. तर प्रश्न उत्तरं तुम्ही बघून घ्या व्यवस्थित सगळे. तुम्हाला आणखीन IMP प्रश्न पाहिजे असतील तर दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा किंवा आपलं नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. हे बघा, नकाशावरचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि नकाशामध्ये तुम्हाला काढण्यासाठी देखील येतो, कधी कधी स्तंभालेख येतो. हे कारणे आहेत आणि त्यानंतर आकृतीचे वाचन करून प्रश्न द्या. बघा, अशा प्रकारचे देखील प्रश्न आहेत आणि हे सविस्तर उत्तर आहे. क्षेत्रफळ महत्त्वाचं आहे. पहिलाच धडा आहे तुम्हाला. हे बघा, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. लाईक करत चला, फटाफट लाईक करा. आणि तुम्हाला IMP प्रश्न पाहिजे असतील आणखीन तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये PDF लिहा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा, कारण भूगोलमध्ये तुम्हाला चांगले आउट ऑफ मार्क मिळू शकतात. तर बघूयात काही IMP प्रश्न. तर बघा, इथे मी काही IMP प्रश्न दाखवते. जसं भारतात पानझडी वने आढळतात. ब्राझीलमध्ये पर्यटनाचा विकास झाला आहे, केला जात आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आहेत. तुम्ही क्षेत्रपेठमध्ये सहभागी होणार का? तर मला एवढंच सांगायचं की तुम्हाला क्षेत्रपेठ लय महत्त्वाचं आहे. क्षेत्रपेठ वाचून जा, त्याच्यावर एक ना एक प्रश्न येतोच आणि सोपं आहे. क्षेत्रपेठ पहिलाच धडा आहे, फिक्स. त्याच्यावर एक ना एक प्रश्न विचारला जातो. आणखीन तुम्हाला A to Z पूर्ण प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न असतात ते पाहिजे असतील तर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.